नमस्कार. मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न टिक्की. आधी आपण सॉस आणि मेयोनीजने डेकोरेशन कसं केलं आहे ते बघणार आहोत. हा मी सॉस घेतला आहे आणि दुसरा आहे मेयोनीज. व्हाईट आहे ती मेयोनीज आहे. तर ह्या अशा पद्धतीने मी हा डेकोरेशन करून घेतला आहे. तुम्हाला अजून डिझाईन बघायची असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. हे मी पोहे घेतले आहेत, त्यांना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आपण आता स्वीट कॉर्न बारीक करून घेणार आहोत, म्हणजे मक्याचे दाणे. आणि हे दाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे आहेत, ते रफमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने हे सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ह्या मक्याच्या दाण्याचं आपण रफ वाटण केलेलं आहे आणि आता दुसरे मक्याचे दाणे घेणार आहोत, बारीक वाटण करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हिरवी मिरची, तुम्हाला जेवढा तिखट आवडत असेल त्यानुसार, अद्रक, लसूण. ह्याच्यामध्ये मीठ किंवा पाणी नाही ॲड करायचं आहे. आणि या पद्धतीने आपण हा मिश्रण तयार करून घेतलेला आहे. हा सुद्धा ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. चम्मचने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, हळदी पावडर, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, जिरा. हा मी ओवा हातावरती क्रश करून ॲड केलेला आहे. याच्यामध्ये आपण हा कपोलचा मी चाट मसाला घेतला आहे, तो आपण ॲड करणार आहोत. बट नंतर मीठ आपण कमी ॲड करणार आहोत, कारण ऑलरेडी चाट मसाल्यामध्ये मीठ खूप असतो. आता आपण थोडासा सेंदव मीठ ॲड केलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हा मी एक बटाटा किसून घेतलेला आहे. सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत हाताने. ह्याला जर पाणी सुटलं ह्या मिश्रणाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ यूज करू शकता, त्याच्यामुळे तो घट्ट होईल. कारण काय आहे, याच्यामध्ये जे पण आपण पदार्थ यूज केलेले आहेत, या पदार्थांमध्ये मीठ ॲड केल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागतं आणि मग ते मिश्रण पातळ होतं. त्याच्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ यूज करू शकता घट्ट होण्यासाठी सारण. हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण टिक्कीच्या शेपमध्ये बनवून घेणार आहोत. ह्या अशा पद्धतीने मी हे राऊंड शेपमध्ये बनवून घेत आहे. तुमच्याकडे जर कोणताही साचा असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये बनवून घेऊ शकता. ह्या अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे सर्व टिक्की बनवून घेणार आहोत आणि यांना आपण रव्यामध्ये डीप करणार आहोत. रव्यामध्ये डीप केल्यानंतर ते छान क्रिस्पी आणि दिसायलासुद्धा फार सुंदर दिसतात. ह्या मी अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही यूज करू शकता, जाड बारीक. आणि हे अशा पद्धतीने रव्यामध्ये डीप करून घेऊया सर्व टिक्की. तळण्यासाठी मी तेल गरम करायला आधीच ठेवून दिला आहे. आपली ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपण फटाफट ही टिक्की तळून घेणार आहोत तेलामध्ये. तळण्यासाठी मी ऑइल जो यूज केला आहे तो राईचा ऑइल आहे. तुम्ही रेग्युलर कुकिंगमध्ये जो ऑइल यूज करता तो करू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. आपण आता ही टिक्की छान तळून घेणार आहोत. तेल छान गरम करून घेतल्यानंतर गॅसचं फ्लेम मी मीडियम ठेवून दिला आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता आपण हे टिक्की तळून घेणार आहोत. आपण या टिक्कीमध्ये पोहे आणि रवा यूज केलेला आहे, त्याच्यामुळे ही टिक्की खूपच क्रिस्पी आणि टेस्टी बनते. एकदा घरी नक्की बनवून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. ह्या अशा पद्धतीने आपण हे गोल्डन ब्राऊन तळून घेतलेले आहेत. आता ह्यांना आपण बाहेर काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. सर्व करणार आहोत आपण टोमॅटो सॉस आणि मेयोनीजसोबत. आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.